लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात जूनचा हप्ता जमा झालाय. जून महिन्याचा लाभ जुलैमध्ये जमा झाल्यानं जुलै महिन्याचा लाभ पुन्हा लांबणीवर पडेल असं बोललं जात आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना आणखी निधी वाढवून मिळणार का याकडे लक्ष असणार आहे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं तशी शिफारस केली आहे. योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस केली आहे. योजनेचं मूल्यमापन करून त्यामध्ये बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. महागाई वाढत चालली आहे. बदलत्या कौटुंबिक गरजाही आहेत आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का नाही हे तपासण्यासाठी योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यानुसार बदल केले जावेत असा हा सूर होता. लाडकी बहीण योजनेमधून 80 लाख नव्हे तर 92 लाख लाभार्थी वगळल्याचं समोर आलंय. ई-केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थ्यांना वगळण्यात आलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींना कोणत्या कारणानं या योजनेमधून वगळलेलं आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर 55 लाख महिलांकडून मुदतीत ई-केवायसी पूर्ण नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. त्याचबरोबर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे. 4.5 लाखांहून अधिक महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. 12 लाख लाभार्थ्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या आयकर भरणाऱ्या आहेत. 5 लाख महिला आधीच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत. 14,000 पुरुष लाभार्थी देखील आहेत आणि या कारणांमुळे लाडक्या बहिणींची संख्या ही कमी झालेली आहे. ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई-केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले. केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत. योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली. जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली. रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले. जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70 लाख महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70 लाख महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील.
त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरेंनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूयात. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळत आहेत. जवळपास त्याची संख्या आहे. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई-KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-KYCसाठी दिला होता. आणि ही ई-KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-KYCचा नाही. यात ई-KYCचे काही महिला असतील ज्यांनी ई-KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी ई-KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-KYC चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. तुमच्या खात्यामध्ये जूनच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, कारण की जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. आता जुलै महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल, कारण की बघा जून महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला या ठिकाणी जुलैमध्ये भेटलेला आहे, म्हणजे हा लेट झालेला आहे. प्रत्येक वेळेमध्ये या ठिकाणी हप्ता जो आहे तो लेट होताना दिसतो. त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा न होता पुढच्या महिन्याच्या या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होतात. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट
वाट पाहावी लागते, मात्र त्या महिन्यामध्ये सध्या पैसे जमा होताना दिसत नाहीत. तर त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं का सरकारने एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना फायदा होईल. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपयांचा हप्ता जो आहे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. काही लाडक्या बहिणींना हे पैसे अजून देखील आलेले नाहीत. तर तुमचे पैसे आले की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो किंवा नाही म्हणून सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर जुलैचा हप्ता, KYC पात्रता आणि लाभार्थी यादीबद्दल महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जुलैपासून या ठिकाणी जून महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता जो आहे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे 15 जुलैपासून. तर राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने पात्र महिलांच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये ही रक्कम पाठवली जाते. पण अनेक महिलांना सध्या एका महिन्याच्या हप्त्याचा SMS प्राप्त झालेला आहे. तर जुलै महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. म्हणजे फक्त जून महिन्याचाच हप्ता जमा होतोय, कारण की जून महिन्याच्या हप्त्याचाच या ठिकाणी GR जो आहे निधीचा आलेला होता आणि तो मंजूर झालेला होता. त्याच्यामुळे तुम्हाला सध्या जून महिन्याचाच हप्ता एकच महिन्याचा भेटणार आहे. तर हा तुमचा यापूर्वी जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये एकाच वेळी मिळतील अशी चर्चा होती. पण सध्या फक्त जून महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बघा, या न्यूजमध्ये सांगितलंय की 15 ऑगस्ट आधी जुलै महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे. तर तुमचा हा चालू महिना जो आहे तो तुमचा पुढे लांबणीवरती म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये हा हप्ता जाऊ शकतो आणि 15 ऑगस्टपर्यंत हे पैसे भेटण्याची शक्यता असू शकते. तसेच या योजनेचा लाभ सुरुवातीला 2.5 कोटी महिलांना मिळत होता. मात्र पात्रता पडताळणी आणि KYC प्रक्रियेनंतर 92 लाख महिलांची नावं लाभार्थी यादीमधून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे सध्या जवळपास 1.50 कोटी महिलांनाच या ठिकाणी योजनेचा लाभ जो आहे तो मिळत आहे. ज्या महिलांनी KYC पूर्ण केली नाही किंवा योजनेच्या पात्रता अटी पूर्ण केलेल्या नाहीत त्यांची नावे यादीतून काढण्यात आली आहेत. तसेच KYCतील त्रुटीमुळे 60 लाख महिलांना लाभापासून वगळण्यात आलेला आहे. पण पात्र असूनही ज्यांची नावे चुकली किंवा वगळली गेली आहेत त्यांच्यासाठी एक बातमी आहे. महिला व बालविकास विभागाकडून अशा प्रकरणाचे क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू करण्यात येणार असून पात्र महिलांची नावे पुन्हा योजनेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करूनही कोणत्याही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांना किमान एका योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे असंही सांगण्यात आलेलं आहे. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. तुमच्या अजून याच्याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.